जी या भारताच्या संविधानावर 1 मिनिट बोलणार आहे, मी तिला या ठिकाणी पाचारण करतो आणि तिच्या वक्तव्यानं या कार्यक्रमाची सुरुवात करतो। मी तिला आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात आमंत्रित करतो। कुमारी स्वरा कल्याण सुतकर ही इयत्ता 5वी मध्ये आहे, वय वर्ष 10 आहे आणि या वयामध्ये ज्याला आपण संस्कार म्हणतो, या देशाचे नागरिक जर तुम्ही असाल तर तुम्हाला या वयापासून संविधानाची जाण असणं हे किती महत्त्वाचं आहे। आणि येणाऱ्या काळात जर संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली तर हा देश टिकेल। हा संदेश या आपल्या छोट्या ताईच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तिला आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आमंत्रित करतो। कुमारी स्वरा कल्याण सुतकर हिचं ती आपल्या समोर संविधानाविषयी 2 मिनिटं बोलणार आहे। आज 10 मे स्वाभिमान दिन, बहुजन हृदय सम्राट वंचितांचे केळवारी स्वाभिमानी नेते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। खरंच साहेब, तुम्हाला पाहून बाबासाहेब परतून आल्यासारखेच वाटते। बहुजनाचे उद्धारक, आपल्या सर्वांचे मुक्तिदाता, वंचितांची ढाल, स्त्री मुक्तिदाता, स्त्री
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या छोट्या भीमकन्येसाठी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले की कुठल्याही समाजाची विकासाची मोजमापाची जी स्थिती आहे ती त्या समाजातल्या स्त्रिया किती शिकलेल्या आहेत किंवा त्यांचा विकास किती झाला यावरून ठरवता येते. आमची भीमकन्या जर या वयात एवढी काटेकोरपणे संविधानाचा अभ्यास करत असेल तर तिच्या उमेदीच्या काळात ती या देशातलं नेतृत्व करू शकेल ही क्षमता बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यात निर्माण करून ठेवली. या ताईसाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. धन्यवाद. स्वराचे भारतीय संविधानाचे स्वर आणि त्याचबरोबर भारतीय संविधानाचा सरनामा, उद्देशिका, कलम आणि भारतीय संविधानाची नेमकी उद्दिष्ट तुमचे माझे फंडामेंटल राईट्स अर्थात मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने काय दिले या छोट्या वयात जे स्वरा सांगू शकते. मला असं वाटतं की आजच्या स्वरांनी आपल्या साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केलं असेल आणि आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटलं असेल की निश्चितपणे खातो तो घास, घेतो तो श्वास आणि राहतो ते निवास जर कोणामुळे आहे तर ते भारतीय संविधानामुळे. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं भारतीय संविधानाचा अंगीकार तर केलाच पाहिजे, परंतु भारतीय संविधान मुखोद्गत असलं पाहिजे. किमान संविधान जर मुखोद्गत नसेल तर संविधानाची उद्देशिका, सरनामा आपला मुखोद्गत असला पाहिजे. त्याचं कारण या देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधान काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण तुम्ही आणि मी कोटी कोटी कुळांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खऱ्या अर्थानं वारसदार आहोत, पुत्र आहोत. स्वराने आजच्या आपल्या मनोगतामध्ये हेच दाखवून दिलं. पुन्हा एकदा सम्यक पुरस्कार वितरण सोहळा 2025 करता उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रात